विसरलेले गहाळ आणि चोरीचे असे पोलीस ठाण्यात तक्रार नोंद झालेले 4 लाख रुपये किमतीचे मोबाईल पोलिसांनी तपास करून शोधून काढून तक्रारदार यांना मंगळवार दिनांक 8 तारखेला विष्णुनगर पोलिसांनी परत केले। आपले मोबाईल परत मिळाल्याबद्दल तक्रारदारांनी पोलिसांचे आभार मानले। कल्याण परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त डोंबिवली विभाग सुहास हेमाडे यांच्या आदेशानुसार विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम चोपडे, पोलीस शिपाई रोहिदास शिंदे पथकाला सायबर गुन्ह्यातील गहाळ झालेले आणि चोरी झालेले मोबाईल शोधण्यास यश आले। पोलीस शिपाई रोहिदास शिंदे यांनी सुमारे 250 मोबाईल शोधले असून त्यांच्या या कामाचे कल्याण परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम चोपडे यांनी त्यांचे कौतुक केले। माननीय पोलीस आयुक्त श्री आशुतोष डुबरे साहेब, पोलीस आयुक्त ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मोबाईलचा शोध आणि त्याचा पाठपुरावा करून ते मोबाईल हस्तगत करतो आणि त्या कंप्लेंटला मोबाईल वितरित केले जातात आणि टप्प्याटप्प्याने आम्ही कामगिरी करत आहोत। आजसुद्धा विष्णुनगर पोलीस ठाणे हद्दीतील एकूण 26 मोबाईल, एकूण किंमत सुमारे 4,01,000 अशा 26 मोबाईलचं आम्ही वाटप केलेलं आहे आणि या ठिकाणी जे काही नागरिकांनी तक्रारी दिल्या होत्या त्यांचं समाधान झालेलं आहे। त्यांना चांगला प्रतिसाद भेटल्याबद्दल त्यांनी पोलिसांचे आभार मानलेले। पोलीस कॉन्स्टेबल श्री रोहिदास शिंदे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक चोपडे, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री गमे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केलेली आहे आणि आता पाहावे तो त्यांनी 125 मोबाईल फोन जे गहाळ झालेले होते ते हस्तगत केले पाठपुरावा करून। विविध राज्यातून सदर मोबाईल आपल्याला प्राप्त झालेले आहे आणि ते आपण वितरित केलेले आहे। सतर्कतेचं कसं आवाहन कराल जनतेला? या ठिकाणी मी जनतेला आवाहन करू इच्छितो की आपण मोबाईल वगैरे आपला जर गहाळ झाला असेल तर त्वरित CEIR या जे सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे ॲप आहे या ॲपच्या माध्यमातून आपण ऑनलाईन कंप्लेंट करावी आणि यासाठी पोलीस सर्वतोपरी आपल्याला मदत करतील। पोलीस स्टेशनला आपण संपर्क साधावा आणि त्याचा पाठपुरावा करून मोबाईल हस्तगत केले जातील। मोबाईल हरवू नये यासाठी आपण सर्वांनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे। तर तक्रारदार सामाजिक आणि महिला सक्षमीकरण अभियान महाव्यवस्थापक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त डॉक्टर अमित दुखंडे यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, पोलिसांचे हे काम कौतुकास्पद आहे। नमस्कार। मग खरंच आज मी अभिमान बाळगतो की विष्णुनगर पोलीस स्टेशनची कामगिरी आहे, कारण ह्यामध्ये सामान्य नागरिक, अगदी सामान्य मुलांचाही काही मोबाईल होता तो आज रिकवर करण्यात आला। त्यामध्ये पत्रकार असून माझाही कुठेतरी एक विश्वास अजून दृढ झाला की महाराष्ट्र पोलीस आणि त्या अंतर्गत ठाणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत विष्णुनगर पोलीस स्टेशन सतर्कपणे भरपूर वेळा असे गुन्हे उलगडीस आणून विविध राज्यातून आमचे मोबाईल आणले। त्यामध्ये मी स्वतः एक विक्टीम आहे आणि खरंच अभिमान वाटतो की या सगळ्याच कारवाईमध्ये सर्व जे अधिकारी आहेत त्यांनी खरंच एक सामान्य वर्गामध्ये एक वेगळा विश्वास निर्माण करत आपल्या सर्व हे हस्तगत मोबाईल काही लाखो रुपयाचे विविध कामगिरी करत बऱ्याचशा पोलीस जी टीम्स आहेत त्यांच्या सहकार्यानेही केल्याबद्दल मी त्यांचा खूप आभार आहे आणि धन्यवाद मानतो।